हॅलो आणि स्वागत आहे तुमचं फोटोशॉपच्या अजून एका ट्युटोरियलमध्ये, जिथं आज आपण बघणार आहोत स्पॉट हिलिंग टूल आणि त्याच्यातील काही सब टूल्स. हे जे टूल्स आहेत हे आपल्यासाठी गेम चेंजर ठरू शकतात ज्यावेळेस आपण डॅमेज इमेज किंवा एखाद्या इमेजवरती रिटच, जिथं की आपल्याला ऑब्जेक्ट किंवा एखादं डॅमेज इमेज रिकवर करायचं त्या टायमाला, आणि जर तुम्हाला फेसवरचे पिंपल्स आणि स्कार्स रिमूव्ह करायचे तर ह्या टूलचा वापर करून आपण इमेजला चांगल्या पद्धतीने रिटच करू शकतो. बहुतांश हे टूल जे आहे हे इमेज रिस्टोरेशनसाठी यूज केलं जातं. तर तेच आपण आजच्या लेक्चरमध्ये बघणार आहोत. तर चला कम्प्युटर स्क्रीन मी शेअर करतो. जसं की हा आपला फोटोशॉप ओपन केल्यानंतर आपण पाहू शकतो की मी एक डॅमेज इमेज ऑलरेडी इम्पोर्ट केलेली आहे. इथं जे काय आहे ही इमेज बऱ्यापैकी डॅमेज आहे, ज्याच्यावरती इथं काही पॅटर्न्स बनलेले आहेत जे की व्हाईट आणि वेगळ्या कलरमध्ये दिसत आहेत. आपल्याला ब्लॅक अँड व्हाईट इमेजेस आहे ऑलरेडी. तर आपल्याला इथं काय करायचं की जो काही डॅमेज आहे तो त्या टूल वापरून कसा रिकवर करता येईल आपण त्याच बघणार आहोत. तर इथं जर आपण पाहिलं तर इथं स्पॉट हिलिंग टूल आणि हिलिंग ब्रश टूल आहे. तर आपण फर्स्ट हिलिंग ब्रश टूल जो आहे तो सिलेक्ट करू. हिलिंग ब्रश टूलचा शॉर्टकट जो आहे तो जे आहे, आणि शॉर्टकट जास्त लक्षात ठेवण्याचा काही विषय नाही आहे, कारण जर तुम्हाला लक्षात ठेवायचं असेल ठेवू शकता, मी तर नाही ठेवत सहसा, पण जर पाहिजे असेल तर. आणि टूल सिलेक्ट केल्यानंतर आपण इथं ऑप्शन बारमध्ये जाऊन इथं ऑल लेअर जे आहे सॅम्पल्स ते आपण क्लिक करणार आहोत. याने होईल काय की तुम्ही ज्यावेळेस कोणत्या पण लेयर्स, म्हणजे इथं आपण एकच लेअर ठेवलेली आहे, म्हणजे ज्यावेळेस दुसऱ्या कोणत्या पण लेयर्सवरून तुम्ही इथं सॅम्पल घेऊन क्लिक कराल त्यावेळेस ते ऑटोमॅटिक पेस्ट होऊन जाईल. ओके, तर आता इथं जर पाहिलं मी डायरेक्ट क्लिक केल्यानंतर इथं परत सेम एरर किंवा वॉर्निंग आपण म्हणू जी क्लोन स्टॅम्प टूलला आपल्याला आली होती. क्लोन स्टॅम्प टूलमध्ये काय की तुम्हाला डेटा डिफाईन करावा लागतो. तसंच हिलिंग टूलला पण सेम ऑप्शन आहे की तुम्हाला जो काही रिपेअर पार्ट आहे तिथं ऑलरेडी तिथं आधी तुम्हाला डिफाईन करावा लागेल की तुम्हाला सॅम्पल्स कुठून कलेक्ट करायचे. तर चला फर्स्ट की ज्यावेळेस आपण सॅम्पल डिफाईन करणार आहोत त्याच्या आधी आपण काय करू की लेअर डुप्लिकेट करून घेऊ. लेअर डुप्लिकेट करण्याचा जो शॉर्टकट आहे तो कंट्रोल जे आहे. आपण नेहमी एक लेअरची कॉपी बनवून ठेवू. आपण त्या लेअरला नाव पण रिनेम पण केले कॉपी. इमेज डुप्लिकेट करून आपण तिचं रिनेमिंग केलेलं आहे. तर रिनेम केल्यानंतर आपण इथं काय करणार आहोत की सॅम्पल जो आहे जो काही चांगला एरिया असेल आपण तो सिलेक्ट करू. ऑल्ट होल्ड करा आणि इथं क्लिक करा. इथं कर्सर आपला चेंज झालेला दिसेल आणि तो जस्ट इथं ड्रॉ करा. याने होतंय काय की तो जो काही पार्ट आहे त्याला ते इथलच्या सॅम्पलनुसार अलाइन करण्याचं ट्राय करतो. ओके, अशा पद्धतीने जर आपण बिफोर आफ्टर जर या टूलच्या मदतीने पाहिलं, मी इथून व्हिडिओ थोडा फास्ट फॉरवर्ड करतो आणि त्याच्यानंतर हिलिंग टूलने आपण कितपत कव्हर करू शकतो हे मी तुम्हाला दाखवतो. ओके, तर इथं काय आहे की ज्यावेळेस जो काही सॅम्पल असेल आपला तो नेहमी तुमच्या डॅमेजपेक्षा थोडा मोठं ठेवा. जसं की मी इथं बघतोय की इथं जर डॅमेज हा मोठा आहे तर मी काय केलं की ब्रश टूलची साईज जी आहे ती थोडी डबल केली, ज्याने काय होतंय की तो सॅम्पलला बऱ्यापैकी कव्हर करतोय. जसं की जर इथलचा जर पार्ट पाहिला तर इथं झालं काय की मी सॅम्पल साईज छोटा ठेवला आणि इथं जर मी पेंट केला तर तो हलकासा ब्लर जो आहे तो ऑटोमॅटिक तिथं ॲड करतोय. तर तसा प्रॉब्लेम येऊ नये म्हणून तुम्ही काय करू शकता की तुमचा जो काही ब्रशचा साईज आहे तो डॅमेजपेक्षा थोडा मोठा ठेवू शकता. ओके, जसं की आता इथं कानाचा पार्ट आहे, ह्या पार्टसाठी तुम्ही काय करू शकता की इथं टूल चेंज करू शकता. तुम्ही इथं क्लोन टूल ॲड करू शकता. गरजेचं नाही की जिथं बनतंय तिथंच फक्त हिलिंग टूल तुम्ही वापरलं पाहिजे. जर ज्या ठिकाणी तुमचा पार्ट वर्क नाही करत आहे किंवा ते प्रॉपर नाही दिसत आहे त्या ठिकाणी तुम्ही ते यूज नाही करू शकत. ओके, अशा पद्धतीने आता इथं जो की आपण क्लोन स्टॅम्पचा यूज केला होता आपण तो यूज करणार आहोत. मी जस्ट अजून एक लेअर डुप्लिकेट करतो. क्लोन स्टॅम्पमध्ये आपण काय पाहिलं होतं, मी ब्रश साईज छोटी करतो. क्लोन स्टॅम्पमध्ये आपण इयर जो होता
जो की एक डॉगची इमेज होती, आपण त्याच्यामध्ये जो एअर जो होता तो रिप्लिकेट केला होता. त्याच पद्धतीने आपण इथं इथालचा जो कान आहे तो आपण रिप्लिकेट करण्याचा ट्राय करू. ओके, आणि बऱ्यापैकी आय थिंक सेट केलेलं आहे आपण. जस्ट इथं मी क्लोन टूल घेतला. क्लोन सोर्समध्ये आपण गेलो. क्लोन सोर्समध्ये फ्लिपचं जे ऑप्शन आहे ते मी इनेबल केलं आणि जस्ट इथून जो की इयरचा सोर्स आहे मी तो इथं डिफाईन केला आणि जस्ट इथं पेस्ट केला. तर त्यांनी एक चांगल्या पद्धतीने हाच इयर फक्त इकडं रिप्लिकेट केला, जो की ऑलरेडी जास्त डॅमेज होता. मी फक्त त्याला इथं ॲड केलं. ओके, तर जिथं तुम्हाला गरज वाटते की ॲक्च्युली आपण इथं यूज करू शकतो तिथं तुम्ही क्लोन स्टॅम्प टूल नक्की वापरा. पण जो पार्ट हिलिंगनी कव्हर होऊ शकतंय तो हिलिंगनीच केलं पाहिजे. आता छोटे मोठे डॅमेज जे आहेत आपण ते हिलिंगनी कव्हर केले. स्पॉट हिलिंग पण तोच प्रकार आहे. जर फेसवरती काही डाग असतील, जर इथं नाही आहेत सहसा, फक्त काही छोटे मोठे स्पॉट जे आहेत आपण ते कव्हर करू शकतो. तर दुसरा टूल जो आहे त्याच्यामधला स्पॉट हिलिंग टूल, तर ह्या टूलला कुठल्याही पद्धतीच्या सॅम्पलची गरज नाही आहे. तर याने तुम्ही काय करू शकता, डायरेक्टली त्या लेअरवरती त्याला अप्लाय करू शकता. जसं की मी जर इथं पाहिलं, मी एक टूल जो आहे मी तो चेंज केला. आपण हिलिंग ब्रश टूल आधी वापरला, हिलिंग नंतर आपण स्पॉट हिलिंगवरतीच गेलो. स्पॉट हिलिंग चेंज केल्यानंतर मी ऑल्ट दाबून त्याला कुठल्याही प्रकारचं सॅम्पल जे आहे ते फीड करत नाही. मी जस्ट इथं अप्लाय करतो आणि तो ऑटोमॅटिक जो काही डेटा आहे त्याच्या जवळची जी काही लाइटिंग आहे त्याला जस्ट तो मॅच करतो. तर हा टूल जो आहे तो तुम्हाला पॅचेस अप्लाय करायला जास्त हेल्पफुल राहील. जसं की मी जर इथं केलं, ब्रश साईज छोटी केली आणि इथं अप्लाय केला, तर तो चांगल्या पद्धतीने त्याला अप्लाय करतोय. जसं की इथलचा एखादा स्पॉट असेल हा वाला, ओके, हे वाले व्हाईट स्पॉट जे आहेत छोटे मोठे ते इथे लिप्स पाशी, तर अशा पद्धतीने त्याला तुम्ही अप्लाय करू शकता. स्पॉट हिलिंग टूलनी ह्या गोष्टी होतात. अजून काही जे स्पॉट असतील ते आपण यांनी रिमूव्ह करू शकतो. नेक्स्ट, स्पॉट हिलिंग टूलचं एवढंच काम आहे की याच्यामध्ये जास्त काही ऑप्शन नाही आहे. आपण ह्या पद्धतीनेच त्याला यूज करू शकते. स्पॉट हिलिंग नंतर जर आपण पाहिलं तर पॅच टूल जो आहे तो कशा पद्धतीने वर्क करतो की इथं जर आपण पाहिलं, इथं एक मोठा क्रॅक आहे जो की हिलिंग टूलने मला वाटत नाही की कव्हर होईल आणि नाही पण होणार, कारण तिथं लाइटिंगचा इश्यू येतो. जर इथं आपण पाहिलं हलकासा एजवरती जर मी काम करतोय काही, तर तो एक लाइटिंग इनबॅलन्स जो आहे तो टेक्स्चरमध्ये आपल्याला दिसतोय. पण सेम जर तुम्ही पॅच टूल घेतला तर पॅच टूल जो आहे तो फ्री सिलेक्शन सारखं वर्क करतो. जसं की आपण सिलेक्शन टूल पाहिले होते. लासो टूलमध्ये कसं होतं की घेऊन डायरेक्ट तुम्ही सिलेक्ट करू शकता. त्याच पद्धतीने जो काही हा टूल आहे हा तसाच वर्क करतो. मी जस्ट क्लिक करेल आणि ड्रॅग करेल, तो एक आउटलाईन त्याच्यावरती बनवायला सुरू करेल आणि हे एक सिलेक्शन आहे. फक्त हे सिलेक्शन जे आहे ते ऑलरेडी मुव्हेबल आहे. कसं, तर मी जस्ट हे सिलेक्शन ड्रॅग करेल इथं आणि इथालचा जो काही डेटा होता तो त्यांनी इथं पेस्ट केलाय. तर कंट्रोल डी जे ऑप्शन आहे ते डिसिलेक्ट करण्यासाठी वापरतो. तर जर आपण हे पाहिलं तर इथं दिसेल तुम्हाला की पॅच टूलने तो पार्ट बऱ्यापैकी कव्हर केला. आता पॅच टूल काय करतो की लार्जर एरिया जो आहे त्याला तुम्ही ह्या टूलच्या मदतीने रिपेअर करू शकता. जसं की मी जर हा सॅम्पल उचलून इथं टाकला, जर असं पाहिजे लाईक इथं कंट्रोल डी केल्यानंतर मला इथं बऱ्यापैकी हे भेटेल. फक्त इथं एक लक्षात ठेवायचं की एजेस ज्या आहेत त्या प्रॉपर ब्लेंड होण्यासाठी तुम्हाला एकदा दोनदा तिथं सॅम्पल ॲड करावा लागेल. ओके, अशा पद्धतीने जर मी रिपेअर केलं तर मी इथलचा सॅम्पल दिला. ओके, हे बघा इथं जो लाइटिंग इम्बॅलन्स बनतोय हा रिकवर करण्यासाठी तुम्हाला थोडंसं काम करावं लागेल. ओके, अशा पद्धतीने सेम ह्या साईडचे एजेस ज्या आहेत त्या तुम्ही काय करा, ट्राय करा की सॅम्पल घेताना तुम्ही थोडा छोटा गेला. तर मी जस्ट एक्सप्लेन करण्यासाठी मी थोडे मोठे पॅच घेतोय. ते ऑन स्क्रीन पण ते चांगले दिसले पाहिजेत. त्याच्यासाठी जिथं तुम्हाला वाटतंय की व्यवस्थित पॅच डिफाईन नाहीये किंवा एक इथं पार्ट मिस होऊ शकते, तिथं तुम्ही इमॅजिनरी एक जस्ट रेफरन्स म्हणून अंदाज घेऊ शकता की कॅरेक्टर कुठपर्यंत आहे आणि त्याच्यात तुम्ही ते ॲडजस्ट करू शकता. जसं की मला इथं आता याचा शोल्डर जो आहे तो बऱ्यापैकी इथं व्हिजिबल नाही आहे. इथं जर पाहिलं आपण तर त्या शोल्डरला मी कसं डिफाईन करेल, तर मी एक इमॅजिनरी पार्ट जस्ट ड्रॉ करेल आणि जस्ट त्याला इथं नेण्याचा ट्राय करेल आणि कंट्रोल डी करेल. तर ठीक आहे, बऱ्यापैकी त्याने ड्रॉ केलेले आहे. तर सेम इथं जे काही व्हाईट पॅचेस आलेले आहेत, ही जी काही बॉर्डर म्हणा किंवा जे काही शोल्डरवरती आलेले ह्याला रिमूव्ह करण्यासाठी मी इकडच्या शोल्डरचा रेफरन्स घेऊ शकतो. कंट्रोल डी करून ते जास्तच ब्लर करतोय. जास्त लांबचा सॅम्पल घेतल्यानंतर पण प्रॉब्लेम आहे. ठीक आहे, पॅच टूल तुम्ही नंतर चेंज करू शकता. आपण हिलिंग टूलवरती येऊ परत
आणि मी जस्ट हिलिंग टूलमधूनच जसं की आपण बघितलं इथं मी स्पॉट हिलिंग वापरतो. स्पॉट हिलिंगमध्ये आपण काय करू शकतो की हे जे काही ब्लॅक डॉट आहेत ते कव्हर करू शकतो अशा पद्धतीने. ओके, फक्त इथं काळजी घ्या की त्या सॅम्पलनुसारच तुम्ही त्याची साईज थोडीशी डिफाईन कराल, जेणेकरून त्याच्या एजेस वगैरे जे आहेत तिथं तुम्हाला ते कामी येईल. ओके, हा एक पार्ट झाला. इथं पण भरपूर काही आहे, तर स्पॉट हिलिंग न वापरता मी हिलिंग टूल वापरतो. टूल्स जे आहेत ते गरजेनुसार तुम्हाला फक्त स्विच करायचे आणि तुम्हाला एक चांगला रिझल्ट मला वाटतं मिळेल जर तुम्ही जे टूल्स समजून घेतले की कोणता टूल कुठं वापरायचा आहे, की पॅच टूलची गरज कुठे, हिलिंग टूलची कुठे, हे जर तुम्हाला कळलं तर तुम्ही त्याला अजून चांगल्या पद्धतीने वापरू शकता. जसं की मी इथं व्हाईट सॅम्पलच आहे, तर मी इथलचा सॅम्पल जस्ट इथं डिफाईन करेल एक छोटासा. ओके, अशा पद्धतीने इथलचा जो पार्ट आहे तो पण मी पॅच टूलने हील करायचा ट्राय करेल. लाईक इथलचा एवढा एरिया आहे. कंट्रोल डी. इथं तुम्ही पाहिलं तर तो थोडासा ब्लर करायचा ट्राय करतोय त्याला. आपण इकडून त्याला एक सॅम्पल देऊ. हां, ओके, या पद्धतीने तो ॲडजस्ट करतोय. लाईक इथं एजेसला जो आहे तो हलकासा तुम्हाला प्रॉब्लेम येऊ शकते. कंट्रोल डी. एजेस तुम्हाला एकदा दोनदा तरी ब्लेंड करावाच लागतील, तिथंच थोडा लाइटिंगचा इश्यू येतो आपल्याला. कंट्रोल डी. इथलचे जे काही व्हाईट पॅच आहेत आपण ते स्पॉट हिलिंगने किंवा पॅच टूलनेच, आपण जस्ट मी इथं पॅच टूल यूज करतो. डिपेंड्स की तुम्हाला कोणता टूल थोडा जास्त कम्फर्टेबल वाटतो आणि कोणता टूल तुमचे पॅच फील करण्यास तुम्हाला जास्त मदत करतो. जर याचं बिफोर आफ्टर जर आपण पाहिलं, ओके, ओके, तर हे बऱ्यापैकी आपण हे केलेलं आहे. इथं मला वाटतं स्वेटरवरती पण काही आहेत. आपण जस्ट इथं हे टूल घेऊ, इथून एक सॅम्पल क्लिक करू आणि इथून मी जस्ट त्याला थोडंसं अलाइन करतो. ओके, अशा पद्धतीने जे की शिलाईचा पार्ट वाटू शकतो. इथं तुमचा ब्रश तुम्ही इथून हलकासा हार्डनेस जो आहे तो पण तुम्ही ॲडजस्ट करू शकता. जसं की आपण आपल्या ब्रशचं करत होतो, मी हार्ड ब्रशनी करत होतो खूप, तो पण एक प्रॉब्लेम असू शकतोय. तुम्ही पण ब्रशची साईज जी आहे ती नेसेसरी जर असेल तर तुम्ही ती चेंज करा. काय एकाच ब्रशने जर तुम्ही साईज न बदलता जर ड्रॉ करण्याचा प्रयत्न केला तर काय होतं की तिथं अननेसेसरी पॅचेस दिसायला लागतात. जसं की इथं मला गरज होती हे चेंज करण्याची. जर इथलचा स्पॉट आपण पाहिला की जो काही याच्यावरती इथलचा जर स्पॉट आपण पाहिला तर तो जास्त मोठा होता, तर मी इथून सॅम्पल घेताना ब्रश साईज इन्क्रीज केली आणि तिथं पेस्ट केला तर तो अशा पद्धतीने गायब झालेला आहे. ओके, लाईक तुम्ही पण असं करू शकता. आता इथं जर पाहिलं जर सेम साईज, जर हीच साईज मी इथं पेस्ट करतोय तर तो कॉलरच्या बाहेर जातोय, तर तो एक पार्ट असू शकते. आणि तुम्ही अशी चूक करू नका की बऱ्याचशा वेळेस काय होतं की आपण एकाच साईजमध्ये बऱ्याचशा गोष्टी ड्रॉ करायला लागतो. तर अशा पद्धतीने आपण ही जी काही इमेज आहे जर हिचा बिफोर आफ्टर जर आपण पाहिला तर मी ह्या दोन्ही इमेज मर्ज करतो. आधी मर्जचा जो शॉर्टकट आहे, मर्जचा शॉर्टकट आहे कंट्रोल ई. दोन्ही लेअर सिलेक्ट करून तुम्ही कंट्रोल ई जर दाबलं तर ती लेअर मर्ज होते. अशा पद्धतीने आपण हे टूल यूज करू शकतो. जर बिफोर आफ्टर मी जर दाखवलं, ही त्या लेअरची कॉपी होती, मी हिला क्लोज करतो आणि ही आहे डॅमेज इमेज. ही जी आपली आहे ही इमेज जर पाहिली तर ही डॅमेज इमेज आहे आणि ही जी इमेज आहे ही आपण रिपेअर केली. तर अशा या टूलच्या मदतीने तुम्ही बऱ्याचशा इमेजेसवरती काम करून त्याच्यावरती जे काही पार्ट्स आहेत ते तुम्ही परत एकदा क्लोन स्टॅम्प टूल आणि हिलिंग ब्रश टूल वापरून पॅच टूल त्यातली त्यात यूज करून तुम्ही लार्जर एरिया जो आहे तो परत एकदा रिपेअर करू शकता आणि इमेजला एक चांगलं लुक तुम्ही परत देऊ शकता. तर अशा पद्धतीने आज आपण जे टूल पाहिले त्याच्यामध्ये हिलिंग ब्रश टूल आहे, पॅच टूल आहे, स्पॉट हिलिंग टूल आहे आणि या टूलच्या मदतीने तुम्ही असं आपल्या ज्या काही जुने इमेजेस आहेत ज्याच्यावरती स्क्रॅच आहेत किंवा क्लोदिंगचा जो काही रिंकल्स असतील त्या पद्धतींचे आपण याच्यावरती सॅम्पल्स क्रिएट करून त्या इमेज ॲज इट इज न्यू आहेत असं आपण
करू शकतात किंवा रिपेअर करू शकतात. तर स्पॉट हिलिंग टूल्स आणि जे काही हिलिंग ब्रश टूल्स आहेत हे आपण कशासाठी वापरू शकतो, तर स्क्रीन रिटचिंगसाठी किंवा डस्ट पार्टिकल रिमूव्ह करण्यासाठी इमेजवरती, किंवा जो काही डॅमेज पार्ट असेल तो रिमूव्ह करण्यासाठी आपण या टूल्सचा वापर करू शकतोय. हिलिंग ब्रश टूल यूज करताना तुम्हाला काही गोष्टी ज्या लक्षात ठेवायच्या आहेत त्या अशा आहेत, की तुम्हाला तुमच्या ब्रशचा साईज जो आहे तो डॅमेज नुसार किंवा इमेजच्या रिक्वायरमेंटनुसार तो चेंज करायचा आहे. गरजेचं नाही की तुम्ही एकाच ब्रश साईजने ते तुम्ही वारंवार अप्लाय करत राहा, कारण असं केल्याने तुमच्या इमेजवरती जो आहे तो एखादा पॅच जो आहे तो ब्लरी पॅच क्रिएट होऊ शकते. ते कसं, तर मी तुम्हाला इथं दुसऱ्या लेअरमध्ये दाखवतो. ही इमेज जी आहे आपल्याकडं, इथं जर आपण पाहिलं तर मी स्पॉट हिलिंग टूल जो आहे तो सिलेक्ट करतो, आणि जर आपण इथं पाहिलं की इथं जो काही हा व्हाईट पॅच आहे, मी जस्ट लेअर डुप्लिकेट करतो. लेअर डुप्लिकेट करण्याचा शॉर्टकट जो आहे तो कंट्रोल जे आहे, ज्याने की तुम्ही कंट्रोल जे दाबल्यानंतर तुमची लेअर जी आहे ती डुप्लिकेट होऊ शकते. आणि लेअर मर्ज करण्याचा जो शॉर्टकट आहे तो आहे कंट्रोल ई. कंट्रोल ई दाबल्यास तुमची लेअर जी आहे ती मर्ज होते. आता आपण इथं काय केलं, स्पॉट हिलिंग टूल घेतलं. स्पॉट हिलिंग टूल जो आहे त्याला कुठल्याही पद्धतीचं सॅम्पल देण्याची गरज नाही. तुम्ही काय करू शकता, डायरेक्टली टूल सिलेक्ट केला, टूल सिलेक्ट केल्यानंतर जस्ट क्लिक केलं तर तुमचा स्पॉट हिल होतो. तर स्पॉट हिलिंग टूल तुम्ही अशा पद्धतीने यूज करू शकता, कुठल्याही पद्धतीचा सॅम्पल न घेता. जस्ट तुम्हाला तुमची लेअर डुप्लिकेट करायची आहे, स्पॉट हिलिंग टूल जो आहे तो सिलेक्ट करायचा आहे, आणि जो काही डॅमेज पार्ट आहे त्याच्यावरती जस्ट सिंगल क्लिक करायचं. पण इथं होतं काय, जर तुमची ब्रश साईज जास्त मोठी असेल किंवा इथं ब्रशची हार्डनेस जी आहे ती व्यवस्थित डिफाईन नसेल तर तो एक ब्लरी पॅच तिथं क्रिएट करू शकते. जसं की जर मी असं ड्रॉ केलं तर तो एक ब्लरी पॅच जो आहे तो क्रिएट होऊ शकते. तर ती एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे. नेक्स्ट आपण जे पाहिलं ते हिलिंग टूल. हिलिंग ब्रश टूलचं काय आहे की तुम्हाला आधी सॅम्पल डिफाईन करावा लागतो. जर मी हीच लेअर जी डॅमेज लेअर आहे तीच डुप्लिकेट केली तर मला इथं काय करावं लागेल, त्याला सॅम्पल डिफाईन करावं लागेल. ब्रश साईज इन्क्रीज करून मी सॅम्पल डिफाईन करतो, आणि तो त्या सॅम्पलच्या आधारावर जस्ट लाईटिंग पण तो ऑटोमॅटिक ॲडजस्ट करेल. जरी मी त्याला इथं सॅम्पल दिलं तरी तो काय करतो की मी जिथं जिथं क्लिक करतोय तिथलची लाईटिंग जी आहे ती तो ऑटोमॅटिक ॲडजस्ट करण्याचा प्रयत्न करतोय. ओके, लाईक तुम्ही अशा पद्धतीने हा टूल यूज करू शकता. आता लार्जर एरिया जर आपल्याला कव्हर करायचा असेल तर आपण काय वापरू शकतो, तर पॅच टूल. पॅच टूलने आपल्याला काय करायचं आहे की जो काही डॅमेज पार्ट आहे, इथं आपण फक्त जी पद्धत आहे ती आपली रिव्हर्स आहे पॅच टूल यूज करण्याची. की पॅच टूलमध्ये आपण काय करतो की जो काही डॅमेज पार्ट आहे आपण तो सिलेक्ट करतोय, आणि त्या पार्टला चांगल्या पार्टमध्ये नेऊन आपण सोडून देतो. तिथं होतं काय की हे जे डॅमेज सॅम्पल्स आहेत ते ऑटोमॅटिकली हील होत आहेत त्या चांगल्या पार्टसोबत. जसं की इथं जर मी पार्ट चांगला केला तर या पद्धतीने. ओके, तर हे टूल जे आहे ते आपल्याला एजेसवरती वापरायला थोडं इझी आहे, याने तुम्ही पटापट काम करू शकता. आता पॅच टूल कुठं वापरायचं हे पण तुम्हाला कळलं पाहिजे. जो लार्जर एरिया आहे तिथंच जर यूज केला तर ते बेटर रिझल्ट अप्लाय करतं. जर मी हेअर्सवरती जर तो वापरला तर तो इतक्या चांगल्या पद्धतीने अप्लाय होणार नाही, जिथं की हा ब्लरी पॅच एक दिसतोय आपल्याला, जो की चांगला नाही दिसणार अजिबात. ठीक आहे, अशा पद्धतीने मी जस्ट कंट्रोल झेड करतो. आपण परत पॅच हिलिंग टूलमध्ये येऊया. स्पॉट हिलिंग टूलमध्ये बी येऊन आपण हे काम करू शकतो. स्पॉटमध्ये पण येऊन मी जस्ट स्ट्रोक ड्रॉ केला तरी ते काम करेल. सॉरी, हिलिंग टूल मी चूज करतो. टूल्समध्ये स्विच करत राहा, कारण ते तुमच्या इमेजला थोडं बेटर आउटपुटमध्ये कन्वर्ट करेल. एकाच टूलने काम करणं गरजेचं नाही आहे. टूल्स दिलेत याचा अर्थ ते यूज केले पाहिजेत आपण. ओके, जस्ट मी हिल करतो इथं. हेअर्सवरचे सॅम्पल जे आहेत ते अशा पद्धतीने. ओके, कोटवरचे सॅम्पल्स जे आहेत ते पण आपण हिल केले पाहिजेत. आता इथं हां, ओके, एजेसवरती कधी कधी थोडासा प्रॉब्लेम येऊ शकतो आपल्याला, इतका मोठा नसेल तो. सॅम्पल्सनुसार तुमची ब्रश साईज असेल तर चांगलंच आहे की ते लवकर डॅमेज इमेजला रिकवर करण्यात तुम्हाला मदत करतील. आता ह्या इमेजमध्ये जास्त डॅमेज नव्हते. जी की सॅम्पल इमेज मी आधी तुम्हाला दाखवली त्या इमेजपेक्षा याच्यात फार कमी काम होतं. त्याच्यामुळे माझं एकाच टूलमध्ये हे
काम झालंय. लाईक ह्या ज्या लेयर्स आहेत आपण त्या मर्ज करू, कंट्रोल ई, आणि ही बिफोर आणि ही आफ्टर इमेज. तर हे वर्क आपण पाहू शकतो. आता दोन्ही इमेज जर कम्पेअर केल्या तर त्या बऱ्यापैकी आपण रिकवर केलेले आहेत. तर अशाच पद्धतीने आपण इमेजेस रिकवर करू शकतात हिलिंग ब्रश टूल वापरून. ओके, हे ते टूल आहेत जे की आपण वापरले पाहिजे इमेज रिकव्हरीसाठी. तर आजच्या लेक्चरमध्ये एवढंच. आज आपण पाहिलेत की हिलिंग ब्रश टूल आपण कशी यूज करू शकते. नेक्स्ट लेक्चर आपण अजून इंटरेस्टिंग गोष्टी पाहूयात. आणि व्हिडिओ इथपर्यंत पाहिल्याबद्दल थँक्यू. नेक्स्ट व्हिडिओसाठी लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओ.